नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी तुमच्या सगळ्यांचं माझं YouTube चॅनल, त्याचबरोबर वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे इंग्लिश गुरु फॉर ऑल यावरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक कोर्स अपलोड केलेला आहे आपल्या या ॲप्लिकेशनवरती एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आजच्या सेशनमध्ये आपण लेसन नंबर 18 ज्याचं टायटल आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जे कुठले प्रोनाउन्स सर्वनाम आपण यूज करतो त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे, सेशन आहे. बघूया आपण याचा अर्थ काय, याचा उपयोग कुठे करायचा आणि याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स कुठले आहे. बघा, मीनिंग काय आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउनचा. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन कुठे यूज केले जातात किंवा त्याचा अर्थ काय आहे अगोदर समजू आणि मग खाली त्याचे एक्झाम्पल्स दिलेत. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज टू आस्क क्वेश्चन. सिंपल आहे. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्सचा उपयोग होतो. दे रिप्लेस अननोन पीपल ऑर थिंग्स दॅट द क्वेश्चन इज अबाउट. म्हणजे कशाला रिप्लेस करतात की जे लोक माहिती नाही, ज्या गोष्टी माहिती नाही त्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्सचा उपयोग होतो. आता याची इथे लिस्ट दिलेली आहे बघा. हु म्हणजे कोण, माहित नाही व्यक्ती, व्यक्तीविषयी. हुम म्हणजे कोण, व्यक्तीविषयी. हुज म्हणजे काय, पजेशन म्हणजे ओनरशिप, ओनरशिप विचारण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर विच आस्क अबाउट चॉईस बिटवीन लिमिटेड ऑप्शन्स. व्हॉट आस्क अबाउट अ थिंग और इन्फॉर्मेशन इन जनरल. आता हे हु, हुम, हुज, विच आणि व्हॉट हे जे आहे ते सगळे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. तर याचा उपयोग कुठे कुठे होतो आपण आता ते बघूयात. बघा, टू आस्क अबाउट पीपल. हु इज कमिंग टू द पार्टी. व्यक्तींविषयी विचारण्यासाठी, कुठल्या व्यक्तीविषयी किंवा व्यक्तींविषयी. हु इज कमिंग फॉर द पार्टी, कोण पार्टीला येत आहे. हु हे बघा इथे दिलंय. सेकंड, टू आस्क अबाउट ऑब्जेक्ट्स, आयडियाज और ऍक्शन्स. व्हॉट इज युअर फेवरेट कलर. म्हणजे इथे काय विचारलंय, कुठला ऑब्जेक्ट. व्हॉट इज युअर फेवरेट कलर. थर्ड बघा, टू आस्क अबाउट ओनरशिप और पोजेशन. हुज बुक इज दिस. पोजेशन म्हणजे काय, कुणाचा हक्क आहे, कुणाचं आहे, कुणाच्या ताब्यातलं आहे, तेव्हा आपण हुज वापरतो. त्यानंतर टू आस्क अबाउट अ स्पेसिफिक ऑप्शन और सिलेक्शन. विच ड्रेस डू यू प्रिफर. म्हणजे कुठला ऑप्शन, कुठलं यापैकी हे की ते, सिलेक्शन साठी देखील याचा उपयोग होतो विचचा. त्यानंतर बघा, टू फॉर्म डायरेक्ट अँड इनडायरेक्ट क्वेश्चन्स. डू यू नो हु कॉल मी. म्हणजे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउनचे उपयोग डिस्कस केलेले आहे आणि आता आपण बघणार आहोत याचे एक्झाम्पल, जेणेकरून तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स विषयीच्या. बघा, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, व्यक्ती. हुम आर यू कॉलिंग, व्यक्ती. हुज बॅग इज लाइंग हिअर, व्यक्ती. विच ऑफ द टू इज बेटर, कुठली वस्तू असेल. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, काही असू शकतं. इथे देखील बघा व्हॉट न क्वेश्चन विचारलेला आहे. सो हु टोल्ड यू दिस सिक्रेट, कुणाला, व्यक्ती. हुम डिड द टीचर स्कूल यस्टरडे, व्यक्ती. हुज आयडिया वॉज इट टू गो ट्रेकिंग, व्यक्ती. विच मूवी डू यू वॉन्ट टू वॉच टुनाइट, ऑप्शन. इट शोज ऑप्शन. त्यानंतर व्हॉट मेक्स यू हॅपी, परत आयडिया असेल, काय असेल ते इथे आपल्याला परत सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स ऑफ इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स इन सेंटेन्सेस बघितलेले आहेत, वाक्यांमध्ये बघितलेले आहेत. तर या सेशन मध्ये आपण इंट्रॉगेटिव्हचा मीनिंग काय आहे, त्याचे उपयोग काय आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते बघितलेले आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ सेशन. थँक्यू सो मच.